नमस्कार मित्रांनो, मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जेव्हा आपल्याला एक चांगली वेल्थ क्रिएट करायची असते म्हणजे फ्युचरसाठी फ्युचर सिक्युअर करायचं असते, त्यासाठी आपल्याला आपले जे पैसे आहेत ते इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्वाचं आहे. परंतु फक्त पैसे इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्वाचं नाही, तर ते चांगल्या ठिकाणी आणि चांगले हाय रिटर्न्स देणाऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मी जस्ट माझी एक इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दाखवणार आहे, जी की मी म्युच्युअल फंडमध्ये 2 वर्षापूर्वी केलेली आहे. फक्त एक दाखवेल, बाकी तुम्हाला मी दाखवणार नाही. कारण हा व्हिडिओ फक्त मी एक इन्स्पिरेशन म्हणून तुमच्यासाठी बनवत आहे, की तुम्ही पण तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करावी, त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे. म्युच्युअल फंडमध्ये मी फक्त ₹10,000 त्या 2 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. त्याचे रिटर्न्स फक्त तुम्ही बघून घ्या, की किती रिटर्न्स आपल्याला यामध्ये मिळू शकतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या, हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजसाठीच बनवत आहे. यामध्ये मी इन्व्हेस्टमेंटची रिकमेंडेशन करत नाही. ट्रेडिंग करण्याचं रिकमेंडेशन तर मी करणारच नाही, परंतु फक्त इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला असेल किंवा तुम्ही टेक्निकल अनालिसिस करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. परंतु फक्त माझं एक इंटेन्शन आहे इन्व्हेस्टमेंट दाखवण्याची, की तुम्हाला थोडं इन्स्पिरेशन मिळावं आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची चांगल्या ठिकाणी सुरू करावी. आता जेव्हा तुम्ही तुमची सॅलरी होते त्यामधून तुम्ही थोडीफार अमाऊंट करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, पण ते चांगल्या ठिकाणी. जर तुम्ही तेच पैसे सॅलरीचे जर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्येच ठेवत असाल तर सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट काय मिळणार? काही मिळणार नाही. 2-3-4% पर्यंत तुम्हाला मिळेल. परंतु तुम्ही इन्फ्लेशन रेट म्हणजेच महागाई जो दर आहे त्याचा जर विचार केला तर तो आज 7% वर आहे. म्हणून आपले पैसे एकापासून एक ₹2 आपले बनले पाहिजे. त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, की वेगवेगळे असे ऑप्शन्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, सांगायचा उद्देश एकच, की आपण चांगल्या ठिकाणी चांगल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आता ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठे कुठे जाऊन करणार, तर एक म्युच्युअल फंड आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवू शकता. चांगल्या एक रेप्युटेड कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन तुम्ही ठेवू शकता. परत असे वेगळे प्लॅन्स आहेत की ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त एक बघा, म्युच्युअल फंड मध्ये मी एक इन्व्हेस्टमेंट केलेलं तुम्हाला दाखवेल. त्यामध्ये रिटर्न्स बघा आणि मग नंतर डिसाईड करा की तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे. परंतु पूर्ण माहिती बघण्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, नंतर मी इथे डॅशबोर्ड वरती चालल्या जाईल. डॅशबोर्ड मध्ये गेल्यानंतर मी एक टाटा ELSS फंड डायरेक्ट ग्रोथ यामध्ये ₹10,000 मी इन्व्हेस्टमेंट केलेली होती. आता यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट डिटेल मी दाखवतो. इन्व्हेस्टमेंट डिटेल ₹10,000 मी इन्व्हेस्टमेंट केलेली होती. माझा फोलिओ नंबर वगैरे इथे दाखवतोय. आणि ही इन्व्हेस्टमेंट मी 3 जुलै 2023 मध्ये केलेली, म्हणजे 2 वर्ष कंप्लीट होऊन गेलेले आहेत. आणि हा लॉक इन पिरियड मध्ये आहे. पर्टिक्युलरली लॉक इन पिरियड मध्ये मी बघितलं की लॉक इन पिरियड मध्ये टाकून बघूयात की यामध्ये आपल्याला खरंच किती रिटर्न मिळू शकतात. तर यामध्ये तुम्ही बघा की 284.259 युनिट्स मला अलोकेट झालेत. एका एनएव्हीची म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यूची प्राइस आहे 35.1774 आणि यामध्ये मी ₹9,950.50 काय केलेले, इन्व्हेस्टमेंट केलेले होते. तर आजच्या डेटला याची करंट प्राइस किती आहे बघा. करंट आहे 14,829. म्हणजे मला टोटल रिटर्न्स किती मिळालेत? 48.3%. 48.3%. जर हेच पैसे मी माझ्या सेव्हिंग अकाउंट मध्ये असते ना, तर याचे 10,000ची वाढून 10,500-11,000 झाले असते. ते पण खूप जास्त सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला. म्हणून म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला मिनिमम 12% पर्यंत तुम्हाला रिटर्न्स मिळून जातात. परंतु चांगल्या प्रतीचा म्युच्युअल फंड असला पाहिजे. त्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी यावरती व्हिडिओ घेऊनच येणार आहे की कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कुठले म्युच्युअल फंड्स आपण पिक केले पाहिजे. म्हणून 48.3% म्हणजे आता 10,000चे किती वाढलेत? 14,849, जवळपास 15,000 झालेत. किती वर्षामध्ये? 2 वर्षामध्ये. म्हणून इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्वाचं आहे आणि ते पण चांगल्या प्लॅन मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा मी या इन्व्हेस्टमेंट टाटा ELSS फंड डायरेक्ट ग्रोथ मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती तेव्हा एका एनएव्हीची किंमत होती ₹35.18 आणि आता करंट किती आहे? ₹52.17. म्हणजे अशा पद्धतीने यामध्ये काय केलं जातं? इन्व्हेस्टमेंट केलं जातं मित्रांनो. आता ELSS म्हणजे इक्विटी लिंक जे म्युच्युअल फंड असतात ते असतात लॉक इन पिरियड मध्ये, म्हणजे 3 वर्षाचा मिनिमम त्यांचा लॉक इन पिरियड असतो. त्या अगोदर तुम्ही त्यामधून पैसे काढू शकत नाही. म्हणून जर तुम्ही कंट्रोल करू शकत नसाल तुमच्यावरती, म्हणजे जर तुम्ही कधी कधी काय होतं, इमर्जन्सीमध्ये सुद्धा आपण यामधून पैसे नाही काढू शकत. म्हणून जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट एकदा केली, जर तुम्हाला ते पैसे बघायचे नसतील तर तुम्ही काय करू शकता, एकदा लमसम अमाउंट नसेल किंवा यामध्ये SIP तुम्ही
सुरू करू शकता. म्हणून यामध्ये काय करायचं, तुम्हाला एकदाच काय करावं लागेल, इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. पद्धतीची इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. यामध्ये तुम्ही एक स्टार्ट SIP सुद्धा करू शकता किंवा मग वन टाइम जर तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, वन टाइम सुद्धा यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर हे खूप महत्वाचं इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. आता म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कसं करावं यासाठी हे तुम्हाला माहित नसेल, आय नो, कारण तुम्ही बिगिनर आहात. तर त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येईल की जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये 500 रुपयापासून SIP सुरू करू इच्छिता तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे, कम्प्लीट प्रोसिजर घेऊन येऊ. परंतु जस्ट एक हा व्हिडिओ दाखवण्यामागे, इन्व्हेस्टमेंटचं प्रूफ दाखवण्यामागे तुम्हाला माझं एक इंटेन्शन आहे की तुम्ही थोडंसं इन्स्पायर व्हावं आणि शेअर मार्केट नाहीत पण म्युच्युअल फंड मध्ये, आणि ते पण चांगल्या प्रतीचे म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी, हाच माझा एक इंटेन्शन होता मित्रांनो. तर होप्स की तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीचे, कशा प्रतीचे रिटर्न्स आपल्याला इथे मिळू शकतात. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे खूप जास्त रिस्क आहे. जर तुम्ही रिस्क घेऊ इच्छित असाल तरच तुम्हाला यामध्ये यायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सुरू करायची आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितले की मी यामध्ये कुठलीच रिकमेंडेशन करत नाही इन्व्हेस्टमेंट करण्याची. परंतु जर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर असेल किंवा कोणी टेक्निकल किंवा कोणी तुमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये चांगला असेल फायनान्स मध्ये, तर त्याला विचारून तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमची सुरू करू शकता. पण यू हॅव टू इन्व्हेस्ट ॲट युअर ओन रिस्क ओनली. नोबडी इज गोइंग टू टेल यू की वेअर यू हॅव टू इन्व्हॉल्व अँड व्हॉट काइंड ऑफ थिंग्स यू हॅव टू बी डन. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, शेअर मार्केटमध्ये करा, परंतु तुमच्या रिस्क वरती करा मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करणार? तुमची राय कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करत असाल ते पण सांगा, आणि तुमचा पोर्टफोलिओ कसा आहे, कशा पद्धतीचा आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा त्यांची इन्व्हेस्टमेंट जर्नी सुरू करतील. धन्यवाद.